एका नीलकंठाने सांगितले की कितीही गरिबी आली तरी हे 8 लोक कधीच उपाशी मरत नाहीत। दर्शक मित्रांनो, ते 8 लोक कोण आहेत? चला या मार्मिक कथेच्या माध्यमातून समजून घेऊया। एक दिवस एका हिरव्यागार झाडाच्या फांदीवर नीलकंठ आपले पंख मिटून बसला होता। जवळच त्याची पत्नी नीलकंठणी ही बसली होती। थंडगार हवा वाहत होती आणि दोघे हळूवारपणे गप्पा मारत होते। नीलकंठणीने हसून विचारले, स्वामी, आज तुम्ही इतक्या विचारात का बुडाला आहात? काय विचार करत आहात? तेव्हा नीलकंठ म्हणाला, मी विचार करत आहे की जगातली सर्वात वाईट सवय कोणती असते? कोणता दोष माणसाला सर्वात खाली पाडतो? दर्शक मित्रांनो, तेव्हा नीलकंठणीने आश्चर्याने म्हटले, होय स्वामी, ही गोष्ट तर मलाही जाणून घ्यायची आहे। कृपया मलाही सांगा की तो कोणता दोष आहे जो माणसाला सर्वात खाली पाडतो आणि जगातील सर्वात वाईट सवय कोणती आहे? तेव्हा नीलकंठ एक कथा सांगतो। हे प्रिये, कृपया ही कथा लक्ष देऊन ऐक। खूप पूर्वीची गोष्ट आहे। एका गावात हरिदत्त नावाचा एक माणूस राहायचा। तो खूप गरीब होता, इतका गरीब होता की त्याला खाण्यासाठी अन्नाचा एक दाणाही नशिबात नसायचा। हरिदत्त घरोघरी जाऊन भीक मागायचा। लोक सुरुवातीला त्याला थोडेफार द्यायचे, पण हळूहळू लोकांनी त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहायला सुरुवात केली। आता लोकांनी त्याला भीक देणेही बंद केले होते। बिचारा हरिदत्त नाईलाजाने सकाळी सकाळी कच्याच्या ढिगायावर जायचा। तिथे जर काही उरलेले सुरलेले अन्न किंवा बाजरीचे काही दाणे मिळाले तर तेच खाऊन तो आपले पोट भरायचा, आणि जर काही मिळाले नाही तर तो दिवसभर उपाशी राहायचा। एक दिवस असे झाले की जेव्हा तो कच्यात काही शोधत होता तेव्हा त्याला 10 पैशांचे एक नाणे सापडले। त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही। त्याने ते नाणे आपल्या फाटलेल्या कपड्याच्या एका कोपऱ्यात बांधून ठेवले आणि घरी येऊन थोडे पाणी पिऊन झोपी गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा कच्याच्या ढिगायाजवळ आला। तेव्हाच त्याने पाहिले की एक माणूस मोठी टोपली घेऊन जात आहे। त्या टोपलीत अनेक हरणे बंद होती। हरिदत्तने त्याला हाक मारली, अरे भावा, जरा दाखव तरी तुझ्या या टोपलीत काय आहे? तेव्हा तो माणूस म्हणाला, भावा, माझ्या या टोपलीत हरणे आहेत। मित्रांनो, त्याच वेळी जवळच आणखी 3 श्रीमंत माणसे उभी होती, शेठ धनपाल, शेठ रघुनाथ आणि शेठ हरिशंकर। ते तिघे हसून म्हणाले, अरे भावा, तू उगाच या गरीब माणसाकडे जात आहेस। याच्याकडे तर खायला सुद्धा पैसे नाहीत। हा तुझे हरण काय विकत घेणार? तेव्हा त्या माणसाने सांगितले, मी तर माझा माल विकायला आलो आहे। ज्याने बोलावले आहे त्याच्याकडे जाणे माझे काम आहे। ती 3ही श्रीमंत माणसे म्हणू लागली, हा माणूस रोज येथे कच्यातून दाणे वेचून आपले पोट भरतो। जर याच्याकडे पैसे असते तर त्याने स्वतःसाठी अन्न विकत घेतले नसते का? हा हरण काय विकत घेणार? पण हरिदत्तने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही। त्याने आपल्या फाटलेल्या कपड्यातून तेच 10 पैशांचे नाणे काढले आणि हरणे विकणाऱ्या त्या माणसाला दिले आणि म्हणाला, भावा, मला 10 पैशांत एक हरण दे। श्रीमंत लोक हसू लागले। एकाने तर त्याच्या गालावर हलकीशी चापटही मारली, पण हरिदत्त शांत राहिला आणि म्हणाला, तुम्ही मला का मारले? मी तुमचे काय बिघडवले? मी तर फक्त या माणसाकडून हरण विकत घेण्याची गोष्ट केली होती। मित्रांनो, तेव्हा हे पाहून त्या हरणे विकणाऱ्याने पिंज्यातून एक छोटेसे, एक गोंडस हरण त्या हरिदत्त भिकायाच्या हातात देत म्हटले, घे भावा, हे तुझे हरण आहे। याचे नाव मृगेश आहे। प्रेक्षक मित्रांनो, त्या 3 श्रीमंत माणसांकडे हसत पाहत तो म्हणाला, अरे, तुम्ही लोक तर म्हणत होतात की हा गरीब माणूस काहीही खरेदी करू शकत नाही, पण बघा, ज्याला तुम्ही सर्वात गरीब समजता त्यानेही आपल्या पैशाने एक हरिण विकत घेतले आहे। मित्रांनो, हे ऐकून ते श्रीमंत लोक गपचूप निघून गेले आणि तो हरिण विकणाराही आपल्या वाटेने निघून जातो। हरिदत्त तिथेच कच्याचा ढीग उकरत राहतो। त्याला बाजरीचे काही दाणे मिळतात। त्याने विचार केला
की काही मी खाईन आणि काही माझ्या मित्राला आणि काही माझ्या या मृगेश हरणाला खाऊ घालेन. मित्रांनो, मग ते दोघे घरी परत येतात. घरी जाऊन त्याने चटई अंथरली आणि आपल्या छोट्या हरणाला जवळ झोपवले. दोघेही झोपून जातात. आता रोज हेच होऊ लागले. सकाळी हरिदत्त कच्याच्या ढिगायातून बाजरीचे दाणे शोधून आणायचा. तो स्वतःही खायचा आणि आपल्या हरणालाही खाऊ घालायचा. संध्याकाळी दोघे एकत्र झोपायचे. हाच सिलसिला साधारण एक आठवडा चालला. पण एका रात्री काहीतरी विचित्र घडते. हरिदत्तची झोप मोडली. त्याने ऐकले की कोणीतरी त्याला हाक मारत आहे. मालक, मालक, माझं ऐका. मित्रांनो, तो दचकतो आणि म्हणाला, कोण आहे? कोण आहे जो मला मालक म्हणून हाक मारत आहे? पुन्हा आवाज आला, मालक, मी आहे तुमचं हरिण मृगेश. हे ऐकून हरिदत्त घाबरतो. त्याने आजूबाजूला पाहिले, पण त्याला कोणीही दिसले नाही. तेव्हा पुन्हा तोच आवाज येतो, मालक, मी तुमचं हरिण आहे. तुम्ही मला का घाबरत आहात? हरिदत्तचे तर भानच हरपले होते. तो म्हणाला, हे देवा, हे कसं होऊ शकतं? मी स्वप्न पाहत आहे की जागा आहे? कोण विश्वास ठेवेल की एखादं हरिण सुद्धा बोलू शकतं? तेव्हा ते हरिण हस्त म्हणते, मालक, यात घाबरण्यासारखं काहीच नाही. आता तर तुम्हाला आणखी मोठ्या गोष्टी पाहायला मिळतील. पण आधी माझी एक गोष्ट ऐका. हरिदत्त म्हणाला, हो हो, नक्की सांगा. तुमची गोष्ट ऐकल्याशिवाय तर मी राहूच शकत नाही. तेव्हा हरिण म्हणते, मालक, मी तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही. मी स्वतः तुम्हाला माझा मालक म्हणून निवडले आहे. पण एक गोष्ट आहे, तुम्ही तर कच्यातून दाणे वेचून जगू शकता, पण मी तर एक प्राणी आहे. जर मी रोज इथेच राहिलो तर भुकेने मरेन. त्यामुळे मला दिवसा बाहेर जाऊन अन्न शोधण्याची परवानगी द्या. मी वचन देतो की दररोज संध्याकाळी तुमच्याकडे परत येईन. हरिदत्तला भीती होती की हरण पळून जाईल, पण तरीही त्याने अनिच्छेने परवानगी दिली. सकाळ झाल्यावर मृगेश वेगाने पळाला आणि पाहता पाहता तो दिसेनासा झाला. हे पाहून हरिदत्त रडू लागला आणि म्हणाला, देवा, आज माझे हरण निघून गेले. मित्रांनो, त्याचा आवाज ऐकून त्याचे शेजारी येतात. ते हसू लागले आणि म्हणाले, तू किती मूर्ख माणूस आहेस. जर तुझ्याकडे पुन्हा कधी 10 पैसे आलेच तर तू अन्न विकत घेण्याऐवजी पुन्हा एखादा प्राणी विकत आणशील आणि त्यालाही अशाच प्रकारे पळवून लावशील. हरिदत्त गप्प बसतो आणि पुन्हा कच्याच्या ढिगायातून बाजरीचे दाणे वेचून घरी येतो. त्याला घर खूप सुने सुने वाटत होते. पण संध्याकाळी अचानक दरवाजावर थोडी खटखट झाली. मृगेश पळत पळत परत येतो. हरिदत्तच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तो म्हणाला, अरे माझ्या मित्रा, तू तर खरोखरच परत आलास. मृगेश म्हणू लागला, हो मालक, मी तुम्हाला जे वचन दिले होते. मी सकाळी अन्न शोधायला गेलो होतो, पण संध्याकाळी तर मला तुमच्याकडेच परतायचे होते. तुम्ही निश्चिंत राहा, मी तुम्हाला कधीही फसवणार नाही. आता रोज हेच घडू लागले. मृगेश सकाळी जायचा, अन्न शोधायचा आणि संध्याकाळी परत यायचा. हे पाहून शेजारीही आश्चर्यचकित झाले. ते आपापसात म्हणू लागले, अरे, हे काही साधारण हरण नाही. नक्कीच हा माणूस जादूगार आहे. म्हणूनच हे हरण रोज परत येते. मित्रांनो, अशा प्रकारे हळूहळू 5 दिवस उलटून गेले. दररोज प्रमाणे मृगेश सकाळी बाहेर जायचा, जंगलात फिरून आपले अन्न खायचा आणि संध्याकाळी घरी परतल्यावर आपल्या मालकाला सांगायचा की तो दिवसभर कुठे कुठे फिरला होता, काय काय खाल्ले होते. मित्रांनो, 6व्या दिवसाची गोष्ट आहे. मृगेश एका घनदाट जंगलात काटेरी झुडुपांच्या मध्ये काही हिरवी पाने खात होता. तेव्हाच त्याने एका मोठ्या झाडाच्या मुळाजवळ पायाने उकरायला सुरुवात केली. अचानक त्याची नजर एका चमकणाऱ्या मोठ्या हियावर पडली. तो दचकतो आणि म्हणू लागला, अरे, हा तर खूपच मोठा खजिना आहे. हा तर इतका मौल्यवान आहे की संपूर्ण राज्य विकत घेतले जाऊ शकते.
मग त्याने विचार केला की जर मी हा हिरा माझा मालक हरिदत्तला दिला तर लोक त्याला मारून टाकतील. ते विचारतील की एवढा गरीब माणूस एवढा मोठा हिरा कुठून आणणार. जर त्याने सांगितले की हा हिरा मला सापडला आहे तर कोणीही विश्वास ठेवणार नाही. सर्वजण म्हणतील की हा नक्कीच चोरून आणला असेल. जर तो म्हणाला की कोणीतरी त्याला दिला आहे तरीही कोणीही मान्य करणार नाही. म्हणून मी माझ्या मालकाला या संकटात टाकू शकत नाही. मी हा हिरा एखाद्या मोठ्या राजाला दिला पाहिजे जेणेकरून त्याच्या योग्य ठिकाणी वापर होऊ शकेल. त्याने तो हिरा एका हिरव्या पानात गुंडाळला, तोंडात धरला आणि जंगलातून बाहेर पडू लागला. तो धावत राहिला पण त्या दिवशी त्याला कोणतेही शहर दिसले नाही. थकून तो जंगलातच झोपी जातो. दुसऱ्या दिवशीही तेच झाले. तिसऱ्या दिवशी पहाटे तो पुन्हा निघतो. यावेळी संध्याकाळ होता होता त्याला दुरून काही घरे दिसली. पुढे जाता जाता घरे आणखी मोठी होत गेली आणि मग एक खूप मोठे शहर आले. शहराच्या मोठ्या रस्त्यावरून तो थेट राजवाड्याच्या दिशेने गेला. लोक आश्चर्यचकित होते की एक हरिण तोंडात काहीतरी धरून वेगाने पळत जात आहे. अखेर तो राजा वीर सिंगच्या राजवाड्यात पोहोचतो. राजा त्यावेळी राजवाड्याच्या दारात बसला होता. मृगेशने थोड्या अंतरावर थांबून ते पान जमिनीवर ठेवले आणि थकून तिथेच आडवा झाला. मग तो जोरात हाक मारतो, कोणी आहे का, कोणी आहे का. राजाने आपल्या नोकरांना विचारले, अरे बघा तरी हे कोण हाक मारत आहे. मित्रांनो, नोकर बाहेर येतात आणि म्हणतात, अरे महाराज, हे तर एक हरिण आहे. राजा म्हणाला, तर त्याला लवकर आत बोलावून आणा. मित्रांनो, नोकर धावत आले आणि म्हणाले, चल हरणा, महाराजांनी तुला बोलावले आहे. प्रेक्षक बंधूंनो, मृगेश हळूहळू आत येतो. त्याने पानात गुंडाळलेला हिरा राजाच्या पायाजवळ ठेवला आणि म्हणाला, महाराजांचा विजय असो. राजाने त्याला आशीर्वाद दिला आणि नोकरांना सांगितले, लवकर गालीचा आणि मोठी उशी आणा. आपल्या या पाहुण्याला बसवा. मृगेशने आधी नकार दिला, पण राजाने आग्रह केल्यावर त्याला गालिच्यावर बसावे लागले. तो गालिच्यावर बसला तेव्हा एखादा मोठा सन्माननीय अतिथी असल्यासारखा वाटत होता. मग नोकर दूध आणि भात घेऊन आले. राजा म्हणाला, आधी हे खाऊन घे आणि आराम कर, मग तुझ्याशी बोलू. मृगेशने जेवण केले, थोडा वेळ आराम केला. मग राजाने हसून विचारले, आता सांग मित्रा, तू येथे कोणत्या कामासाठी आला आहेस. तेव्हा मृगेश म्हणाला, महाराज, खरं सांगायचं तर मी तुमच्याकडे लग्नाचा निरोप घेऊन आलो आहे. मी माझ्या मालकाकडून तुमच्याकडे आलो आहे. हा हिरा त्यांचीच भेट आहे. त्यांचे नाव आहे महाराज दुर्गेश. त्यांनी ऐकले आहे की तुम्हाला एक मुलगी आहे. त्यांनी हा हिरा तुम्हाला भेट म्हणून पाठवला आहे आणि विनंती केली आहे की ही छोटीशी भेट तुम्ही स्वीकारावी. मित्रांनो, राजाने हियाकडे पाहिले तेव्हा तो मनातल्या मनात आश्चर्यचकित झाला. अरे, एवढा मोठा हिरा आणि हा म्हणतोय छोटीशी भेट. मित्रांनो, मग राजाने हरणाला म्हटले, अरे हे तर खूपच चांगले आहे. मी तयार आहे. माझ्या मुलीचा विवाह तू तुझ्या महाराज दुर्गेश यांच्याशीच लावून दे. मला त्यांच्याकडून दुसरे काहीही नको आहे. तुझे मालक महाराज दुर्गेश अगदी रिकाम्या हाताने आले तरी चालतील. ते माझ्या मुलीशी लग्न करू शकतात. जर त्यांच्याकडे आणखी हिरे आणि दागिने असतील तर ते आपल्या घरी सोडून येऊ शकतात. मला त्यांच्याकडून आणखी काहीही नको आहे. हरिण मृगेशने राजाला वचन दिले, महाराज, मी ही गोष्ट माझ्या मालकाला स्पष्टपणे सांगेन आणि आम्ही 11 दिवसांच्या आत पुन्हा परत येऊ. मग त्याने राजाला नमस्कार केला आणि तो तिथून निघून गेला. तिकडे हरिदत्तचा वेळ खूप कठीण जात होता. मृगेश अनेक दिवसांपासून घरी परतला नव्हता. त्यामुळे हरिदत्त त्याला शोधत गल्ल्यांमध्ये आणि जंगलांमध्ये भटकत होता. शेजारी त्याची थट्टा उडवत होते, तुझे हरिण तर पळून गेले. तू तर मोठा मूर्ख आहेस. आता जाऊन कच्याच्या ढिगायावर बसून राहा. हे ऐकून बिचारा हरिदत्त वेड्यासारखा झाला. एका संध्याकाळी
जेव्हा तो झोपायला जात होता तेव्हाच दरवाजा वाजला आणि मृगेश आत आला. हे पाहून हरिदत्त आनंदाने उडी मारतो आणि आपल्या हरणाला घट्ट मिठी मारतो. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. तेव्हा मृगेश म्हणतो, मालक आता बास करा, माझ्यासाठी जास्त रडू नका. मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. हरिदत्त म्हणतो, अरे मृगेश, मला तर वाटलं होतं की तू मेलास. आता तू लवकर ती आनंदाची बातमी सांग. कोणती बातमी घेऊन आला आहेस? तेव्हा मृगेश म्हणतो, मालक, तुम्ही धीर धरा आणि माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका. मी तुमच्यासाठी एक खूप चांगले काम केले आहे. आता मी जसं सांगेन तसं तुम्हाला करावं लागेल. हरिदत्त म्हणाला, मी तेच करेन जे तू सांगशील. जर तू म्हणालास की डोंगरावरून उडी मार, तर मी डोंगरावरूनही उडी मारेन. तेव्हा मृगेश म्हणतो, एवढं मोठं काम नाहीये, फक्त तुम्हाला उद्या सकाळी माझ्यासोबत चालावे लागेल. मी पुढे पुढे चालेन, तुम्ही मागे मागे या, बाकी सर्व मी बघून घेईन. मग ते दोघे झोपून जातात. प्रेक्षक मित्रांनो, अशा प्रकारे सकाळ होते. मृगेश पुढे पुढे आणि हरिदत्त त्याच्या मागे मागे चालू लागतो. ते 5 दिवस जंगलात चालत राहिले. 5व्या दिवशी ते एका नदीच्या काठी पोहोचले. मृगेश म्हणाला, मालक, आता तुम्ही इथेच पडून राहा. मृगेशच्या सांगण्यावरून हरिदत्त खाली झोपतो. तेव्हाच अचानक मृगेशने त्याला मारायला सुरुवात केली. हरिदत्त वेदनेने ओरडू लागला, थांब थांब, मला इतकं का मारत आहेस? तेव्हा मृगेश म्हणतो, ठीक आहे, मी आता थांबतो, पण लक्षात ठेवा, जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तुम्ही इथून कुठेही हलू नका. असे म्हणून मृगेश तिथून पुढे निघून जातो. सकाळची वेळ होती. राजा वीरसिंगने शहराच्या रस्त्यांवर खूप सारे सैनिक उभे केले होते, कारण त्यांना अपेक्षा होती की महाराज दुर्गेश कधीही आपली वरात घेऊन येऊ शकतात. जसे पहारेक्यांनी मृगेशला पाहिले, ते धावत राजाकडे आले आणि म्हणू लागले, महाराज, महाराज, दुर्गेश येत आहेत. आम्ही त्यांचा दूत मृगेश याला येताना पाहिले आहे. राजा लगेच शहराबाहेर त्याच्या स्वागतासाठी येतो, पण तिथे पाहून तो थक्क झाला. त्याने पाहिले की मृगेश एकटाच चालत येत होता. तेव्हा राजाने काळजीत पडून विचारले, सांगा, सर्व कुशल तर आहे ना? मृगेशने दुःखी आवाजात म्हटले, महाराज, विचारू नका, आज खूप वाईट झाले आहे. वाटेत डाकू आले होते. त्यांनी माझे मालक महाराज दुर्गेश यांना पकडले. त्यांना खूप मारहाण केली आणि आमच्याकडे जे काही सामान होते ते सर्व लुटून नेले, इथपर्यंत की त्यांचे कपडेही हिरावून घेतले. प्रेक्षक हो, हे ऐकताच राजा वीरसिंह खूप काळजीत पडले. त्यांनी लगेच आदेश दिला, अरे लवकर करा, आपण त्यांची मदत केली पाहिजे. कुठे आहेत तुझे महाराज? राजाने लगेच आपल्या नोकरांना सांगितले की माझ्या तबेल्यातील सर्वात चांगला घोडा घेऊन या आणि त्यावर उत्तम खोगीर चढवा. मग त्यांनी दासीला बोलावले आणि सांगितले की लवकर कपाटातून चांगले कपडे घेऊन ये. दासी एक पिशवी घेऊन आली. त्यातून राजाने सर्वात चांगले कपडे निवडले. एक खाली घालण्याचे वस्त्र, एक पांढरा लांब झगा, एक काळे जॅकेट, कमरेला बांधण्यासाठी एक शाल आणि एक शानदार पगडी. जेव्हा राजा वीरसिंह यांनी ऐकले की महाराज दुर्गेश यांना डाकूंनी लुटले आणि मारहाण केली आहे, तेव्हा त्यांनी लगेच मदतीची तयारी केली. त्यांनी आपल्या कपाटातून सर्वात चांगले कपडे काढले. याशिवाय राजाने सोन्याची मूठ असलेली तलवार काढली. सोन्याने मढवलेली तलवार आणि एक उत्तम काठीही सोबत ठेवली. मग राजा म्हणाला, हे मृगेश, माझे काही सैनिक हे सामान घेऊन तुझ्या मालकाकडे जातील. पण मृगेश म्हणाला, नाही नाही महाराज, असे करू नका. माझे मालक या अवस्थेत लज्जित होतील. ते फाटलेल्या कपड्यांमध्ये पडलेले आहेत, मार खाल्लेल्या अवस्थेत. मी त्यांना इतरांसमोर तसे दाखवू शकत नाही. हे सर्व सामान मी एकटाच घेऊन जाईन. राजाने आश्चर्याने म्हटले, पण तू तर एक छोटासा हरिण आहेस, एवढे सामान कसे नेणार? तेव्हा मृगेश म्हणतो, खूप सोपा मार्ग आहे.
हे सर्व सामान घोड्याच्या पाठीवर बांधा. घोड्याच्या लगामाचे एक टोक त्याच्या मानेला बांधा आणि दुसरे टोक माझ्या तोंडात द्या. मी एकटाच हे सर्व घेऊन जाईन. राजाने तसेच केले. सर्व लोक हे पाहून आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, वा, हे तर खूपच अद्भुत हरिण आहे. मित्रांनो, मृगेश सामान घेऊन आपला मालक हरिदत्तकडे त्याच नदीच्या काठी परत येतो. हरिदत्त त्याला पाहून खुश होतो. तेव्हा मृगेश म्हणतो, मालक, मी तुम्हाला गोड जेवण खाऊ घालण्याचे वचन दिले होते. आता उठा, आंघोळ करून हे कपडे घाला. हरिदत्तला आंघोळ करण्याची सवय नव्हती. तो फक्त थोडेसे पाणी शिंपडू लागला. तेव्हा मृगेश म्हणतो, नाही मालक, हे बरोबर नाही. तुम्हाला नीट आंघोळ करायची आहे, शरीर स्वच्छ करायचे आहे आणि दातसुद्धा वाळूने घासून स्वच्छ करावे लागतील. मित्रांनो, हरिदत्तने घाबरत घाबरत म्हटले, येथे पाणी खूप कमी आहे आणि जे आहे त्यात मगर, साप आणि बेडकांसारखे प्राणी असतील. मला खूप भीती वाटते. मृगेश हसून म्हणाला, घाबरण्याची गरज नाही. तुम्ही नीट आंघोळ करा. मित्रांनो, अखेर हरिदत्तने नीट आंघोळ केली, दात स्वच्छ केले. आता त्याचा चेहरा चमकू लागला. जेव्हा त्याने राजाने दिलेले कपडे घातले तेव्हा त्याचे रूप पूर्णपणे बदलून गेले. आता तो अगदी एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता. मृगेशने त्याला पाहून म्हटले, मालक, आता तुम्हाला कोणीही ओळखू शकणार नाही. आता तुम्ही कच्यातून दाणे वेचणारे भिकारी राहिला नाहीत. आता तुमचे नाव महाराज दुर्गेश आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त गप्प राहायचे आहे. बाकी सर्व मी सांभाळून घेईन. हरिदत्तने होकार दिला. होय, ठीक आहे. मित्रांनो, थोडे दूर चालून गेल्यावर त्यांना राजा वीर सिंगचे शिपाई भेटले. मग राजा स्वतः वजीर आणि इतर अनेक लोकांना घेऊन स्वागतासाठी येतो. मृगेश म्हणाला, मालक, घोड्यावरून उतरा आणि तुमचे सासरे राजा वीर सिंह यांना प्रणाम करा. तेच फिकट निळे कपडे घालून उभे आहेत. हरिदत्तने तसेच केले. राजा वीर सिंहने त्याला मिठी मारली. मग सर्व लोक राजवाड्याकडे निघाले. राजवाड्यात खूप मोठी मेजवानी झाली. खूप आनंद साजरा करण्यात आला. रात्रभर लोक गप्पा मारत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी मृगेश राजा वीर सिंहांकडे जातो आणि म्हणतो, महाराज, आता ते काम पूर्ण करा ज्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. राजकुमारी वैदेहीचा विवाह आता लवकरात लवकर आमचे महाराज दुर्गेश यांच्याशी करून द्या. राजाने आधीच वचन दिले होते. तो म्हणाला, ठीक आहे, वधू तयार आहे. आणि त्याचवेळी मित्रांनो, मोठ्या थाटामाटात राजकुमारी वैदेहीचा विवाह महाराज दुर्गेश यांच्याशी लावून देण्यात आला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मृगेशने आपल्या मालकाला सांगितले, मालक, आता मी एका आठवड्यासाठी बाहेर जात आहे. जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या सासरी इथेच आपल्या पत्नीसोबत आरामात राहा. मित्रांनो, मग तो मृगेश राजा वीर सिंहांना म्हणतो, महाराज, माझे काम पूर्ण झाले आहे. आता मला माझ्या मालकांनी त्यांच्या घराच्या देखभालीसाठी पाठवले आहे. मी एका आठवड्यासाठी बाहेर जात आहे आणि एका आठवड्यानंतर परत येईन. राजाने विचारले, तुला सोबत काही सैनिक हवे आहेत का? मृगेश म्हणाला, नाही महाराज, मला कोणाचीही गरज नाही. मी एकटाच ठीक आहे. फक्त जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या मालकाची चांगली काळजी घ्या आणि राजाचा निरोप घेऊन. अशा प्रकारे ते हरिण आपल्या प्रवासाला निघते. पण मृगेश आपल्या जुन्या गावात जात नाही. मृगेश राजवाड्यातून बाहेर पडून दुसरा रस्ता पकडतो. तो एका अतिशय सुंदर शहरात पोहोचतो. तिथे सर्व काही खूप छान आणि चमकदार होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या शहरात एकही माणूस दिसत नव्हता. ना पुरुष, ना स्त्री, ना लहान मुलगी. सर्वत्र सामसूम होती आणि संपूर्ण शहर रिकामे पडले होते. थोडे अंतर चालून गेल्यावर मृगेश खूप मोठे आणि सुंदर घर पाहून थांबतो. ते घर नीलम आणि मौल्यवान खड्यांनी सजवलेले होते. अशी चमक त्याने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. त्याने विचार केला,
की हे घर माझ्या मालकासाठी खूप चांगले राहील, पण त्याने असाही विचार केला की हे घरही तर रिकामे नसेल. त्याने दरवाजा ठोठावला आणि विचारले, अरे इथे कोणी आहे का? अनेक वेळा हाक मारूनही दरवाजाच्या आतून कोणतेही उत्तर आले नाही. मृगेशने जोरात हाक मारली, अरे कोणी आहे का? तेव्हाच्यातून एका म्हातारीचा आवाज आला, बाहेर कोण ओरडत आहे? मृगेश म्हणाला, आजी मी तुझा नातू आहे. म्हातारी म्हणाली, अरे तू खरंच माझा नातू आहेस, तर आत्ताच आपल्या घरी परत जा. इथे राहिल्याने तू आणि मी दोघेही धोक्यात येऊ शकतो. इथे येऊन तू तुझा आणि माझा जीव गमावू नकोस. तेव्हा मृगेश म्हणाला, आजी मला आत येऊ दे, मला ही भीती दाखवू नकोस आणि माझ्याशी थोडे बोल. तेव्हा म्हातारीने हळूहळू दरवाजा उघडला आणि मृगेशला आत बोलावून घेतले. घरात बसून बोलताना म्हातारी म्हणाली, बाळा इथली परिस्थिती खूप वाईट आहे. जर तुला मरायचे असेल तर तू इथेच थांब, पण मला वाटत नाही की तुला मरायचे आहे. मग ती रडत म्हणाली, माझ्याकडे राहण्यासाठी ही एकच खोली आहे. मी इथेच स्वयंपाक करते आणि दिवसभर काम करते, पण मला खूप भीती वाटते. मृगेश म्हणाला, आजी मला समजते, पण मला इथे आणखी काही जाणून घ्यायचे आहे. ही जागा कोणाची आहे आणि तुला कशाची भीती वाटते? तेव्हा त्या म्हातारीने घाबरत सांगितले, इथे खूप मोठा खजिना आहे, खूप सारे घोडे आहेत, पण याचा खरा मालक कोणताही माणूस नाही. याचा मालक तर एक खूप मोठा साप आहे, ज्याचे नाव कालिना आहे. तो संपूर्ण शहराचा मालक बनून बसला आहे. तोच या खजिन्याचे रक्षण करतो आणि या घरात राहतो. मृगेशने विचारले, तो साप खूप मोठा आहे का? त्याच्याकडे किती शस्त्रे आहेत? तेव्हा म्हातारी म्हणाली, होय तो खूप मोठा आणि भयंकर आहे. जेव्हा तो येतो तेव्हा सोसाट्याचा वारा वाहू लागतो, सगळीकडे धूळ उडू लागते, असे वाटते जणू काही वादळच येत आहे. तो अंगणात येऊन सर्व काही खाऊन टाकतो, मग पाणी पिऊन निघून जातो. आणि मी विचार करते की आपल्यासारखी छोटी माणसे त्याचे काय करू शकणार. आणि ऐक, त्याच्यासोबत एक सिंह सुद्धा आहे. मित्रांनो, हे ऐकून मृगेशने निर्भयपणे म्हटले, आजी तू काळजी करू नकोस. तू मला अशी एखादी जागा दे जिथे मी त्या सापाजवळ बसून योग्य संधीची वाट पाहू शकेन. जेव्हा तो बाहेर येईल तेव्हा मी त्याला मारून टाकेन. म्हातारीचे तर डोकेच ठणकले. ती घाबरून म्हणू लागली, अरे बाळा असे म्हणू नकोस. तू तर आधीच मला धोक्यात टाकले आहे. घरातील प्रत्येक गोष्ट तो काळा नाग ऐकत असतो. मी इथे फक्त भांडी ठेवून स्वयंपाक करते आणि त्याला घाबरून असते. जर तू त्याच्याकडे जाऊन त्याची तक्रार केलीस तर आपल्या दोघांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. मृगेशने पुन्हा एखाद्या हिरोसारखे म्हटले, आजी तू फक्त मला एक धारदार तलवार दे, मी काहीही करून त्याला मारून टाकेन. म्हातारी घाबरत घाबरत आत जाते आणि एक लखलखती धारदार तलवार काढून मृगेशच्या हातात देते आणि म्हणू लागली, आपण आधीच खूप काळजीत आहोत, पण तुला जे करायचे आहे ते कर. बघ मी तुला तीच तलवार देत आहे. तेवढ्यात बाहेर सोसाट्याचा वारा वाहू लागतो आणि धूळ उडू लागते. असे वाटले जसे एखादे मोठे वादळ येत आहे. ती म्हातारी घाबरून ओरडू लागली, ऐकलंस का? हा तोच आवाज आहे, तोच नाग येत आहे. मृगेशने न घाबरता म्हटले, जर तो मोठा आहे तर मी पण खूप मोठा आहे आणि मला वाटते की मी घराच्या आत आहे. त्याला आतून हरवण्यात मला खूप फायदा होईल. या घरात आता एकतर तो राहील किंवा मी राहीन. असे म्हणून मृगेशने आपली तलवार घट्ट पकडली आणि घराच्या चौकात जाऊन उभा राहिला. आता जे काही व्हायचे होते तेच होणार होते. बिचारी आजी सुशीला खूप घाबरली होती. ती वारंवार मृगेशला सांगत होती, बाळा हा तोच साप आहे ज्याने तलवार आणि ढाल असलेल्या न जाणो किती शूरवीरांना मारून टाकले आहे. तू तर एक लहानसे हरिण आहेस, तू त्याचे काय बिघडवू शकशील. तेव्हा मृगेशने चिडून म्हटले, आजी तू गप्प बस. केळीचा रंग पाहून
त्याची चव कोणालाच कळू शकत नाही. फक्त थोडा वेळ थांब आणि बघ पुढे काय होते ते. मित्रांनो, थोड्याच वेळात अंगणात सोसाट्याचा वारा वाहू लागला. जणू काही वादळच आले. तो 7 डोक्यांचा भयानक साप सरसरत आणि सरपटत अंगणात घुसतो. त्याने आजूबाजूला ठेवलेली भांडी आणि खाण्याचे पदार्थ गिळंकृत केले. नंतर तो दरवाजाजवळ येतो आणि म्हणाला, ए म्हातारे, आज घरातून कसला तरी नवीनच सुगंध काय येत आहे. तेव्हा आजी सुशीला घाबरत म्हणाली, नाही नाही, कसलाही सुगंध येत नाहीये. सकाळी मी माझ्या कपड्यांवर थोडे अत्तर लावले होते, कदाचित त्याच्यात सुगंध येत असेल. त्याचवेळी मृगेश तलवार घेऊन दरवाजाच्या आडोशाला तयार उभा होता. जसे कालीनागाने पहिले डोके आत घातले, मृगेशने विजेच्या वेगाने तलवार चालवली आणि त्याचे डोके कापले. मग कालीनागाने दुसरे डोके आत घातले, ते सुद्धा कापले गेले. तिसरे डोके आत घालत तो चिडून म्हणाला, आत कोण आहे जो मला त्रास देत आहे. पण मृगेशने त्याचे तिसरे डोकेही कापले. अशा प्रकारे त्याने त्याची 6 डोकी कापून काढली. आता शेवटचे 7वे डोके उरले होते. तेव्हा मृगेशने गर्जना करत म्हटले, आता तुझी वेळ संपली आहे. तू खूप झाडांवर चढला आहेस, पण या झाडावर चढू शकणार नाहीस. असे म्हणून त्याने शेवटचे डोकेही कापून टाकले. कालीनाग तिथेच तडखडून मरतो. परंतु ही लढाई इतकी भयंकर होती की मृगेश स्वतः थकून बेशुद्ध झाला. 75 वर्षांची आजी सुशीला आनंदात लहान मुलासारखी उड्या मारू लागली. ती म्हणू लागली, अरे देवा, कोण विचार करू शकत होतं की एक छोटे हरिण इतके मोठे काम करेल. मग ती घाईघाईने पाणी घेऊन आली. तिने मृगेशच्या अंगावर पाण्याचे शिंतोडे उडवले आणि जोपर्यंत त्याला शिंक आली नाही तोपर्यंत त्याचे डोके इकडे तिकडे हलवले. हळूहळू मृगेशला शुद्ध आली. आजीने त्याला मिठी मारून म्हटले, बाळा, तू तर माझा खरा नातू निघालास. तू कालीनागाला ठार मारलेस. आता हे शहर मुक्त झाले आहे. आता मृगेश म्हणाला, आजी, मला घरातील सर्व भाग दाखव. आजी सुशीला त्याला वरून खालीपर्यंत घेऊन गेली. त्याने पाहिले की तिथे खूप मोठा खजिना होता. तिथे खाण्यापिण्याच्या महागड्या वस्तू होत्या आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अनेक पुरुष आणि स्त्रिया तिथे कैदेत होते. मृगेश म्हणाला, आजी, आता हे सर्व माझे मालक महाराज दुर्गेश यांचे आहे. जोपर्यंत मी त्यांना घेऊन येत नाही तोपर्यंत तुम्ही या सर्वाची काळजी घ्या. मृगेश 3 दिवस तिथेच थांबला. तो सर्व काही पाहत होता आणि सांभाळत होता. मग 4थ्या दिवशी तो आपल्या मालकाकडे परत येतो. दुर्गेश त्याला पाहून खूप खुश होतो. तो तर एकटेपणामुळे खचून गेला होता. मृगेश म्हणाला, मालक, आता 4 दिवसांनंतर तुम्हाला तुमची पत्नी राजकुमारी वैदेहीसोबत तुमच्या नवीन घरी जायचे आहे. मी तुमच्या घराची व्यवस्था केली आहे. राजा वीरसिंह यांना जेव्हा ही बातमी मिळाली तेव्हा सुरुवातीला त्यांना मुलीला निरोप देण्याचे खूप दुःख झाले. मग ते आनंदाने तयार झाले. निरोपाच्या दिवशी एक खूप मोठा ताखात तयार झाला. नवरीच्या मैत्रिणी, दासी, नोकर, शिपाई, घोडे सर्वजण चालू लागले. सर्वात पुढे मृगेश रस्ता दाखवत चालला होता. 3 दिवसांचा प्रवास करून 4थ्या दिवशी दुपारी लांबून ते घर आणि शहर दिसू लागले. मृगेश म्हणाला, बघा, हेच आपले शहर आहे आणि ते जे मोठे घर दिसत आहे तोच आपले महाराज दुर्गेश यांचा महाल आहे. सर्वजण महालात पोहोचताच तिथली आजी सुशीला आनंदाने नाचू लागली, जशी ती आधी काळ्या नागाच्या मृत्यूनंतर नाचली होती. मृगेश म्हणाला, आजी, ही सर्व माझे मालक राजा दुर्गेश यांची शक्ती आहे. खरा सन्मान त्यांनाच मिळाला पाहिजे. म्हाताया आजी सुशीलाने राजाला न ओळखल्याबद्दल माफी मागितली. मग तो मृगेश महाराज दुर्गेश यांना संपूर्ण महाल दाखवण्यासाठी घेऊन गेला. राजाने आदेश दिला की सर्व खोल्या स्वच्छ केल्या जाव्यात, टेबल खुर्च्या चकचकीत केल्या जाव्यात आणि ज्या लोकांना नागाने कैद केले होते त्यांना मुक्त केले जावे. घोड्यांना हिरवेगार गवत खाण्यासाठी मैदानात सोडण्यात आले.
मित्रांनो, याच दरम्यान नोकरांनी चविष्ट जेवणही बनवून तयार केले. सर्वांना त्यांच्या राहण्याची जागाही सांगण्यात आली. संपूर्ण राजवाडा गजबजून गेला होता. अशा प्रकारे मित्रांनो, काही दिवस निघून जातात. सर्वजण तिथे आनंदाने राहत होते. मग राजकुमारी वैदेहीच्या दासींनी म्हटले, महाराज, आता आम्हाला आमच्या घरी जाण्याची परवानगी द्या. मृगेशने आधी त्यांना थांबवले. म्हणाला, अजून थोडे थांबा. पण जेव्हा त्या ऐकल्या नाहीत, तेव्हा जाताना मृगेशने त्यांना भेट म्हणून अनेक वस्तू आणि नजराणे दिले. यामुळे त्यांच्या मनात मृगेश बद्दलचा आदर आणखीनच वाढला. एके दिवशी मृगेशने आजी सुशीलाला सांगितले, आजी, मला वाटते की माझे मालक खूप भोळे आहेत. मी त्यांच्यासाठी एवढे सगळे केले आहे. त्यांचे प्राण वाचवले, त्यांच्यासाठी हे शहर मिळवले, हा खजिना मिळवून दिला, एवढा मोठा राजवाडा दिला. पण त्यांनी कधी हे सुद्धा विचारले नाही की हे सर्व कुठून आले, कोणाचे होते आणि मी हे कसे मिळवले. मला समजत नाही की माणूस असे का करतो. कधी कधी वाटते की लोक खरेच सांगतात, कधीही कोणासाठी खूप जास्त चांगले करू नका. थोडेफार नुकसानही करा, तरच त्यांना तुमच्या चांगुलपणाची किंमत समजेल. असो, आता मला जे करायचे होते ते मी केले आहे. आता बघतो की ते माझ्यासाठी काय करतात. पण तुम्हाला सांगू इच्छितो की राजा दुर्गेश आता त्या मृगाचे उपकार विसरला होता. राजपाट मिळाल्यावर तो आपल्या राणीच्या प्रेमात हरवून राजवाड्यातच पडून राहायचा आणि त्याने मृगाकडे लक्ष देणे बंद केले होते. मित्रांनो, हळूहळू एका सकाळी मृगेश खूप आजारी पडला. त्याला खूप ताप होता. पायात आणि पोटात खूप वेदना होत होत्या. त्याने आजीला म्हटले, आजी, माझ्या मालकाला जाऊन सांग की मी खूप आजारी आहे. मित्रांनो, मृगाचे बोलणे ऐकून आजी वर जाते. त्यावेळी राजा आणि राणी रेशमी कपडे घालून बसले होते. राजाने विचारले, काय झाले म्हातारे? तेव्हा आजी म्हणाली, महाराज, मृगेश खूप आजारी आहे. त्याचे संपूर्ण शरीर वेदनेने विव्हळत आहे. लवकर चला आणि त्याला पहा. राजकुमारी वैदेही हे ऐकून घाबरून जाते आणि म्हणू लागली, अरे रे, आपल्या लाडक्या मृगेशला काय झाले? तेव्हा राजाने हसून म्हटले, अरे, यात एवढी मोठी गोष्ट काय आहे? लाल बाजरी घ्या जी आपण प्राण्यांना खाऊ घालतो, त्याची लापशी बनवून खाऊ घाला. हे ऐकून राजकुमारी आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, काय, तुम्ही त्याला ते खायला घालू इच्छिता जे घोडेही नाईलाजाने खातात? तो काही सामान्य हरिण नाही. तो तर तुमच्यासाठी डोळ्यातील तायासारखा असायला हवा. जसे डोळ्यात वाळूचा एक छोटासा कण जरी गेला तरी खूप त्रास होतो, तसेच त्याला त्रासात पाहून तुम्हालाही दुःख व्हायला हवे. राजा रागावून म्हणाला, तू खूप बोलतेस. तांदूळ तर आपण लोक खातो, त्याच्यासाठी लाल बाजरी पुरेशी आहे. मग राजा आजीला म्हणाला, जा, मी जे सांगितले आहे तेच कर. मित्रांनो, बिचारी आजी सुशीला खाली आली आणि तिने रडत रडत मृगेशला सर्व काही सांगितले. मृगेशचा विश्वासच बसला नाही. त्याने पुन्हा विचारले, काय खरोखरच त्यांनी असे म्हटले होते की मला लाल बाजरीची लापशी द्यायची आहे? आजीने मान खाली घालून म्हटले, हो बाळा, हेच म्हटले होते. तेव्हा मृगेशने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे आजी, लोक खरेच म्हणतात, पण चला आपण त्यांना आणखी एक संधी द्यायला हवी. तुम्ही पुन्हा जाऊन त्यांना सांगा की मी खूप आजारी आहे आणि लाल बाजरीची लापशी मी खाऊ शकत नाही. मित्रांनो, मृगेशचे बोलणे ऐकून आजी पुन्हा वर जाते आणि त्यावेळी राजा आणि राणी खिडकीजवळ बसून गप्पा मारत होते. राजाने विचारले, आता काय झाले म्हातारे, का आली आहेस? तेव्हा म्हातारी म्हणते, महाराज, मृगेश खरोखरच खूप आजारी आहे. त्याने लाल बाजरीचा दलिया देखील खाल्ला नाही. राजा रागाने म्हणाला, जा त्याला सांग. जर तो पुन्हा तुला काही म्हणाला तर त्याला सांग की तुला काही दिसत नाही. जर त्याला काही ऐकवायचे असेल तर सांग की तू बहिरी झाली आहेस. जर तो बोलायला लागला तर सांग की तुझ्या जिभेला लकवा मारला आहे
आणि जर चालायला सांगितले तर सांग की तुझे पाय आखडले आहेत, म्हणजे त्याच्याशी काहीही बोलू नकोस, त्याला तिथेच तसाच पडून राहू दे. मित्रांनो, आजी सुशीला हे ऐकून दगडासारखी सुन्न झाली. तिचे डोळे विस्फारलेलेच राहिले. राजकुमारीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राजाने विचारले, अरे राजकुमारी, तू का रडत आहेस? तेव्हा पत्नी म्हणते, जो माणूस इतरांचे उपकार मानत नाही तो सर्वात मोठा मूर्ख असतो. मित्रांनो, राजाची पत्नी राजकुमारी वैध आपल्या पतीला म्हणते, महाराज, तुम्ही असा विचार का करता? तुम्ही मृगेशशी जसे वागत आहात ते मला खूप दुःखी करत आहे. जेव्हाही मी त्या बिचाऱ्याबद्दल काही चांगले बोलते तेव्हा तुम्हाला ते ऐकायला वाईट वाटते. मला समजत नाही तुमच्या बुद्धीला काय झाले आहे. मित्रांनो, हे ऐकून राजा चिडतो आणि म्हणू लागला, तू माझ्याशी असे का बोलत आहेस? मी राजा आहे की तो हरिण राजा आहे? तो आजारी आहे तर मला का त्रास देतो? मी खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, झोपू शकत नाही. फक्त तोच माझ्यासाठी एक समस्या बनला आहे. जर त्याला खाण्यापिण्याच्या वस्तू आवडत नसतील तर त्याने खाऊ नये, वाटल्यास मरून जावे. माझे आईवडील मरण पावले पण मी अजूनही जिवंत आहे. मी त्या हरणासाठी मरू का, ज्याला मी फक्त 10 पैशात विकत घेतले होते? मग त्याने रागाने आजी सुशीलाला सांगितले, जा आणि जाऊन त्याला सांग की त्याने आपल्या मोठ्यांशी नीट बोलायला शिकावे आणि मला वारंवार त्रास देऊ नये. बिचारी आजी सुशीला खाली आली. तिने पाहिले की मृगेशच्या तोंडातून रक्त येत होते. ती त्याला पाहून रडू लागली आणि म्हणाली, बाळा, तू राजासाठी इतके काही केलेस पण असे वाटते की सर्व व्यर्थ गेले. असो, धीर धर. मृगेश रडत म्हणाला, आजी, आता मी मरत आहे, आजाराने नाही तर माणसाच्या विश्वासघाताने आणि कृतज्ञतेने माझे हृदय तुटले आहे. ज्या राजासाठी मी सर्व काही केले होते तोच आज माझा तिरस्कार करत आहे. थोड्या वेळानंतर मृगेशने आजीला सांगितले, आजी, आणखी एकदा जा आणि त्यांना सांगा की आता माझी प्रकृती खूप बिघडली आहे. कदाचित मी आता मरणार आहे. आजी वर जाते. त्यावेळी राजा ऊस खात होता. राजाने रागात म्हटले, मी तुला किती वेळा सांगितले आहे की मला त्रास देऊ नकोस. जर त्याला मरायचे असेल तर तो 11 वेळा मरो. मला काहीही फरक पडत नाही. त्याला मरू दे. मित्रांनो, हे ऐकून राजकुमारी वैदेही अत्यंत दुःखी होऊन म्हणाली, महाराज, तुम्ही हे काय बोलत आहात? त्या हरणाने तुमचे काय बिघडवले आहे? त्याने कधी तुमचे काही नुकसान केले आहे का? नाही, त्याने तर केवळ तुमचे भलेच केले आहे. त्याने तुमच्यासाठी माझा विवाह निश्चित केला, मला इथपर्यंत आणले, तुम्हाला राजवाडा, संपत्ती सर्व काही दिले. लोक श्रीमंत असोत वा गरीब, सर्वजण त्याच्यावर प्रेम करतात आणि जर तुम्ही त्याच्याशी असे वागलात तर सर्वजण तुम्हालाच वाईट म्हणतील. पण राजा दुर्गेशने आपल्या पत्नीचे बोलणे अजिबात ऐकले नाही. बिचारी आजी सुशीला परत खाली जाते. तिने पाहिले की मृगेशची प्रकृती खूप खराब होती. तेव्हाच राजकुमारीने आपल्या एका नोकराला पाठवले. तिने आदेश दिला की थोडासा भात शिजवून मृगेशला खाऊ घाला आणि त्याला पांघरण्यासाठी एक मऊ शाल पाठवून द्या. त्याच्या डोक्याखाली एक मऊ उशी ठेवायला सांगा. सोबतच असाही निरोप पाठवला की जर त्याला हवे असेल तर मी माझ्या वडिलांच्या सर्वात चांगल्या वैद्याला आत्ताच बोलावून घेते. राजकन्येने हे सर्व मृगेश पर्यंत पोहोचवले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जोपर्यंत या गोष्टी आल्या तोपर्यंत मृगेशने प्राण सोडले होते. मृगेश मेला आहे ही बातमी जशी पसरली तशी राजवाड्यात रडारड सुरू झाली. लोक धावत आले आणि शोक करू लागले, पण राजावर याचा काहीही परिणाम झाला नाही. तो म्हणू लागला, का एवढा गोंधळ घालत आहात? तो तर फक्त एक छोटासा हरिण होता, ज्याला मी 10 पैशांना विकत घेतले होते. तुमच्या रडण्यावरून असे वाटते की जणू एखादा राजाच मेला आहे, पण तो तर फक्त एक प्राणी होता. राजकन्या वैदेही रडत म्हणाली, नाही महाराज,
तो कोणताही साधारण हरिण नव्हता. हाच तो मृगेश होता जो माझ्या वडिलांकडे गेला होता आणि माझ्यासाठी तुमचा हात मागितला होता. हाच होता जो मला माझ्या वडिलांच्या घरातून तुमच्याकडे घेऊन आला. तुमच्याकडे जी काही संपत्ती, राजवाडा आणि वैभव आहे ते सर्व त्याच्याच मुळे आहे. त्याने तुमची सर्व प्रकारे मदत केली आहे. पण तुम्ही बदल्यात त्याला काय दिले? तुमची निर्दयी वागणूक. आणि आता जेव्हा तो मेला आहे तेव्हा तुम्ही तुमच्या माणसांना त्याचा मृतदेह विहिरीत फेकून देण्याचा आदेश दिला आहे. आता आपण सर्वजण त्याच्यासाठी फक्त रडू शकतो. राजाने आदेश दिला की हरिण मृगेशचा मृतदेह विहिरीत फेकून दिला जावा. बिचारा मृगेश, ज्याने आपल्या मालकासाठी एवढे काही केले, त्याची ही अवस्था झाली होती. राजकन्या वैदेही खूप दुःखी होती. तिने लगेच आपले वडील राजा वीरसिंह यांना एक पत्र लिहिले आणि आपल्या खास माणसाच्या हाती पाठवून दिले. पत्र मिळताच राजा वीरसिंह आपल्या मुलीला भेटण्यासाठी लगेच निघाले. जेव्हा ते पोहोचले आणि त्यांना समजले की मृगेश मेला आहे आणि त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला आहे, तेव्हा राजा, राजकन्या आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व लोक ढसाढसा रडू लागले. मग ते सर्वजण त्या विहिरीवर गेले. सर्वांनी मिळून मृगेशचा मृतदेह बाहेर काढला आणि त्याला दुसऱ्या जागी सन्मानाने दफन केले. त्याच रात्री राजकुमारी वैदेहीला स्वप्न पडले की ती तिच्या वडिलांच्या घरी आहे. सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने पाहिले की ते स्वप्न नसून ती खरोखरच तिच्या स्वतःच्या वडिलांच्या घरी आहे आणि तिच्या पलंगावर झोपलेली आहे. इकडे राजा दुर्गेशलाही स्वप्न पडते. स्वप्नात त्याने पाहिले की तो कच्याच्या ढिगायात बाजरीचे दाणे शोधत आहे. सकाळी जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला आढळले की त्याचे दोन्ही हात धूळ आणि मातीने माखलेले आहेत. तो पुन्हा त्याच जागी त्याच जुन्या ढिगायाजवळ उभा होता. तो वेड्यासारखा इकडे तिकडे पाहू लागला आणि ओरडू लागला, अरे, माझ्यासोबत हा डाव कोणी साधला? मी इथे परत कसा आलो? त्याच वेळी काही मुले तिथून गेली. त्यांनी त्याला पाहिले आणि हसत म्हणाली, अरे, तू आतापर्यंत कुठे होतास? आम्हाला तर वाटले होते की तू खूप आधीच मरण पावला आहेस. अशा प्रकारे राजकुमारी वैदेही आपल्या वडिलांच्या घरी कायमची सुरक्षित आणि आनंदी राहू लागली. आणि तोच जुना भिकारी पुन्हा कच्याच्या ढिगायातून बाजरीचे दाणे वेचू लागला. तो रात्रंदिवस तसाच जगत राहिला आणि एक दिवस असेच दाणे वेचता वेचता त्याचा मृत्यू झाला. या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते मित्रांनो, की जे लोक इतरांनी केलेली मदत कधीच समजत नाहीत, जे उपकार विसरून केवळ स्वतःचा स्वार्थ पाहतात, शेवटी ते जिथून निघाले होते तिथेच पुन्हा परत येतात रिकाम्या हाताने. आणि जे सच्चे आणि प्रामाणिक असतात, जरी त्यांचा देह नष्ट झाला तरी लोक त्यांना नेहमी आठवतात, जसे आज आपण सर्वजण मृगेशला आठवत आहोत. मित्रांनो, इकडे आता नीलकंठ आपल्या पत्नीला म्हणतो, प्रिये, आता मी तुला त्या प्रश्नाचे उत्तर देतो जो तू मला कथेच्या सुरुवातीला विचारला होतास की सर्वात वाईट सवय कोणती आहे? तर माणसाची सर्वात वाईट सवय आहे कृतघ्नपणा, म्हणजेच कोणाचे तरी उपकार घेऊनही ते विसरून जाणे, उपकार करणाऱ्या व्यक्तीसोबत वाईट वागणे. नीलकंठनीने पुन्हा विचारले, स्वामी, येथे मला अजून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की जे लोक कृतघ्न, उपकार विसरणारे असतात त्यांच्याशी कसा व्यवहार केला पाहिजे? नीलकंठाने दीर्घ श्वास घेऊन म्हटले, अशा लोकांकडून आपण कोणतीही अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. जर भलाई करायची असेल तर करा, पण बदल्यात काही मिळण्याची आशा करू नका, कारण कृतघ्न लोक कधीही आपला मार्ग बदलत नाहीत. त्यांचा शेवट नेहमी दुःखदच होतो. नीलकंठ म्हणाला, प्रिये, आता मी तुला अशा 8 लोकांबद्दल सांगतो जे कधीही उपाशी मरू शकत नाहीत, मग कितीही गरिबी काय येईना. पहिला आहे मेहनती माणूस. शेतकरी तो आहे जो नांगराने जमीन नांगरतो, बी पेरतो आणि परिश्रमाने अन्न पिकवतो. जरी त्याच्याकडे पैसे नसले तरी त्याची शेती त्याला उपाशी राहू देत नाही.
दुसरं आहे कुशल कारागीर म्हणजेच शिल्पकार. ज्या माणसाच्या हातात एखाद्या कामाचे कौशल्य असते, जसे सुतार, लोहार, विणकर, मूर्तिकार किंवा सोनार, तो कधीही उपाशी मरू शकत नाही. कारण जोपर्यंत लोक घर बांधतील, कपडे घालतील, दागिने बनवतील, तोपर्यंत त्याचे काम चालत राहील. कला कधीही उपाशी मरत नाही. तिसरं आहे गायक, वादक किंवा कलाकार. ज्याला संगीत किंवा कला अवगत आहे, त्याचे पोट नेहमी भरते. राजांच्या दरबारापासून ते आजच्या जगापर्यंत लोक कलाकाराला आदर देतात आणि बदल्यात अन्न, वस्त्र किंवा धन देतात. जगात असे म्हटले जाते की गायन आणि वादन करणारा कधीही उपाशी मरत नाही. चौथा आहे वैद्य किंवा डॉक्टर. आजारपण प्रत्येक युगात राहिले आहे. ज्या व्यक्तीला उपचार करायला येतात, जो लोकांचा त्रास दूर करतो, तो उपाशी कसा राहू शकतो? आजारी माणूस सर्व काही सोडू शकतो, पण उपचार घेणे सोडत नाही. म्हणूनच लोक नेहमी वैद्य किंवा डॉक्टरच्या शोधात असतात आणि तो कधीही उपाशी मरत नाही. पाचवा आहे ज्ञानी माणूस आणि शिक्षक. ज्याच्याकडे ज्ञान आहे, तो कितीही गरीब असला तरी उपाशी राहणार नाही. लोक त्याला अन्न देऊन, कपडे देऊन, सन्मान देऊन त्याच्याकडून आपले मार्गदर्शन करून घेतात. विद्या हेच सर्वात मोठे धन आहे. सहावा आहे सैनिक. जो माणूस लोकांचे रक्षण करतो. ज्याच्याकडे तलवार किंवा शौर्य असते, तोही उपाशी राहत नाही. कारण समाज आणि राजा दोघेही त्याला सन्मान देतात आणि त्याचे पोट भरतात. आजही पोलीस आणि सैन्याला सर्वात आधी अन्न आणि सन्मान दिला जातो. सातवा आहे धर्मात्मा किंवा साधू. साधू संत, पुजारी किंवा धर्मात्मा लोक भलेही स्वतः कष्ट करत नसतील, पण समाज त्यांना भोजन देतो. कारण लोकांची अशी श्रद्धा असते की संतांना खाऊ घातल्याने पुण्य मिळते. त्यामुळे धर्मात्मा कधीही उपाशी मरत नाही. आणि आठवा आहे खरा सेवाभावी सहाय्यक. जो माणूस इतरांची मदत करतो, मग तो लोकांना पाणी पाजणारा असो, रस्ता दाखवणारा असो किंवा कोणत्याही प्रकारे सेवा करणारा असो, लोक त्याच्या सेवेची परतफेड त्याला भोजन आणि आदर देऊन करतात. असा सेवाभावी माणूस कधीही उपाशी मरत नाही. क्रमांक 1 शेतकरी, क्रमांक 2 कारागीर, क्रमांक 3 कलाकार, क्रमांक 4 वैद्य, क्रमांक 5 शिक्षक, क्रमांक 6 सैनिक, क्रमांक 7 साधुसंत, क्रमांक 8 सेवाभावी. हे कधीही उपाशी मरत नाहीत. कारण त्यांचे काम, त्यांचा धर्म, त्यांचा गुण असा आहे जो त्यांना प्रत्येक युगात आदर आणि अन्न मिळवून देतो. यासोबतच आणखी 5 लोक आहेत जे कधीही उपाशी मरू शकत नाहीत. क्रमांक 1, जो माणूस खरा आणि प्रामाणिक राहतो, त्याला अडचणी तर येतात, पण तो उपाशी मरत नाही. क्रमांक 2, आळशी माणूस गरीब होतो, पण मेहनत करणारा माणूस, भलेही तो छोटे काम करत असेल, तो कधीही उपाशी राहत नाही. क्रमांक 3, जी व्यक्ती आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवते आणि जेवढे मिळेल त्यात आनंदी राहते, तिच्या आयुष्यात गरिबी टिकत नाही. क्रमांक 4, इतरांना मदत करणे आणि दया. जो इतरांचे भले करतो, देव त्याच्यासाठी सर्वत्र मार्ग मोकळे करतो. त्याची झोळी कधीही रिकामी राहत नाही. क्रमांक 5, जो माणूस प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, तो कधीही दुःखी होत नाही. आणि लक्षात ठेवा, उपकार विसरणाया कृतज्ञ माणसाचा शेवट वाईटच होतो. आणि जो माणूस या 5 गोष्टी मानतो, त्याचे जीवन नेहमी सुखी आणि सुरक्षित राहते. मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर ती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण खरी शिकवण तीच असते जी आपल्या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणते. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका चर्चेसह. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय श्री कृष्ण.